नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता अभि आल्याने खूप असा आनंद होतो. अक्षय त्याच्याशी अगदी गोड गोड भांडत असतो, तर आरोही म्हणते की तुमच्यापेक्षा आम्ही तरी छान असं भांडतो. तेव्हा तो आरोहीला म्हणतो, अगं तुला तर माहितीच नसेल की आमच्यामध्ये किती भांडण होत असते आणि आम्ही एकत्र येत असतो. म्हणून मात्र आता दोघंही अगदी एकमेकांना घट्ट अशी मिठी मारतात. सगळ्यांना फार असा मोठा आनंद झालेला आहे. अक्षय विचारतो की काय अभि कसा आहे, तर अभि म्हणतो की मस्त आहे. सगळेजण मात्र आता अभि दादाला भेटून आता म्हणजे कॉलेजवर निघून जातात. शाळेमध्ये पेपर असतात म्हणून सगळी मुलं निघून गेल्यानंतर आता मयुरी, आनंद हे सुद्धा अभिला भेटतात. मस्त आता गळा भेट घेतात. मयुरी सुद्धा घट्ट अशी अभिला मिठी मारते आणि काय अभि तू कसा आहेस असं प्रेमाने विचारते. अभि म्हणतो की खूप मस्त आहे, मला तुमच्याबरोबर आता खूप अशा गप्पा मारायच्या आहेत. त्यावरती आता अक्षय म्हणतो की आय विश मला तर खूपच मस्त वाटलं असतं आणि गप्पा मारायला तर सांगूच नको, परंतु आत्ता मला शाळेवर जावं लागेल. जर मात्र मी नाही गेलो, उशिरा गेलो तर रमा माझी बॉस आहे ना, ती माझ्यावर ओरडेल. आता अभिला हसू येते. मी आत्ता जातो आणि लवकर येतो. अभि आता हसतो आणि पुन्हा आता अगदी घट्ट अशी मिठी मारून एकमेकांना भेटतात. येतो आणि बाय करून आता अक्षय निघून जातो. मयुरी म्हणते की लवकरात लवकर ये. त्यानंतर अभि, आनंद आणि मयुरी यांची खूप मस्ती सुरू असते. त्यानंतर आता इकडे कॉलेजवर, त्यानंतर मात्र आता इकडे जो क्लार्क आहे तर तो मात्र अक्षयला आता एक रमाने दिलेलं लेटर आणून देतो की अक्षय सर हे बघा, यामध्ये यादी आहे. त्याप्रमाणे आता परीक्षेच्या शेवटच्या दिवशी मुलांना गोडसं जेवण बनवायचं आहे, तर त्याची ही यादी आहे. आणि अक्षय आता ती यादी बघतो आणि त्यात म्हणजे साऱ्या गुलाबाच्या पाकळ्या अगोदर असतात. अक्षय इकडे तिकडे पाहतो आणि ते गुपचूप गुलाबाच्या पाकळ्या आपल्या हातामध्ये घेतो आणि त्याकडे बघून तो हसतो आणि म्हणतो की गोड, ओके. नंतर आता अक्षय ते लेटर वाचतो. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की प्रिय अहो, तुम्ही पुन्हा एकदा माझ्या चांगल्या आणि वाईट अशा सगळ्या काही चुका स्वीकारून तुम्ही मला स्वीकारलं. माझ्यासाठी तुम्ही आजपर्यंत खूप काही केलं, म्हणूनच तुम्हाला आज मला डेटवर घेऊन जायचं. आपण त्या दिवशी सारखं परत एकदा फिरायला जाऊयात प्लीज. आता त्या दिवसाची आता त्यांना दोघांनाही आठवण होते. आणि आता मात्र मला माहिती आहे की तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की कुठे जायचं आणि ते सरप्राईज असेल, त्यामुळे मी तुम्हाला कसं सांगणार. चला लवकरात लवकर माझ्याबरोबर तुम्ही डेटवर या. आणि सॉरी खरंच याल ना तुम्ही तुमच्या बायको बरोबर डेटवर फिरायला. तुमची 2 वेण्या. आणि अक्षय आता खूप खुश होऊन हसतो. त्याला खूप आनंद होतो आणि तो पुन्हा त्या गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांचा वास घेतो आणि ते लेटरकडे बघून हसत असतो. तेवढ्यात अक्षयला खूप हसू येत असतं. अक्षय आता शिट्ट्या सुद्धा वाजवतो. तेव्हा बाकीचे तेथील जे काही शेप आहे तर ते अक्षयकडे बघून हसत असतात. अक्षय मात्र मस्त शिट्ट्याच वाजवत असतो. सगळेजण त्याच्याकडे बघतात आणि खुश होत आता तो गाणं गुणगुणत सुद्धा असतो. तो त्याच्याच नादामध्ये गाणं गुणगुणतो. तेव्हा आता तो दुसरा शेप म्हणतो की अक्षय सर, आम्हाला माहिती आहे की रमा मॅडमने तुम्हाला लव्ह लेटर पाठवलेलं आहे, ते नाहीतर इतके खुश तुम्ही केव्हाही झाले नसतात. आता अक्षय म्हणतो की काय बोलतात. आणि आता अक्षयला ते जा म्हणतात, आम्ही सगळं काही काम करतो, तुम्ही काही काळजी करू नका. त्यावरती आता अक्षय म्हणतो की नाही, मी सगळं काही काम संपवतो आणि मग जातो. इतकं संपल्यानंतर तेव्हा तो शेफ म्हणतो की नाही हो, तुम्ही जा घरी, आम्ही सगळं काही हँडल करतो. त्यावरती अक्षय म्हणतो की नाही, अगोदर काम महत्वाचं आहे, काम संपवतो आणि मग नंतर मी घरी जातो. आणि आता तो पुन्हा गाणं गुणगुणायला अगदी खुशच सुरुवात करतो. त्यानंतर इकडे अभि घरी मात्र मयुरीला म्हणतो की ताई हे बघ, मला एक ड्रेस दिसला आणि हा ड्रेस तुला खूप आवडेल, त्यामुळे मी तुझ्यासाठी आणला. आता अभिने प्रत्येकासाठी गिफ्ट आणलेला आहे आणि तो प्रत्येकाला देतोय सुद्धा. आणि मयुरी मात्र तो ड्रेस बघून इतकी खुश होते आणि ओ माय गॉड, खरंच किती छान आहे अभि, खूपच छान, मला खूप आवडला. सगळेजण पुन्हा खुश होऊन हसतात. आणि पार्वती आजीसाठी सुद्धा त्याने मस्त साडी आणलेली आहे, तो पार्वती आजीला देतो. पार्वती आजी सुद्धा खूप खुश होते. आता त्याने अगदी छान अशी आजीला हवेशी साडी आणलेली असते. आजी म्हणते की अभिषेक, तुला कसं कळतं रे कुणाला काय आवडतं ते, अगदी सेम तसंच घेऊन आला तू. आणि आजी मात्र मस्त अंगावरती साडी टाकून बघते. आता शशिकांतसाठी सुद्धा छान असा टी-शर्ट त्याने आणलेला असतो आणि तो शशिकांतला देतो. मात्र आता सगळ्यांना गिफ्ट दिलेला आहे, परंतु आनंद बाकी आहे. तेव्हा तो जोरात अगदी खा करतो. अभि ओळखतो. अभि म्हणतो की होय, तुझ्यासाठी सुद्धा आणलेला आहे. आणि आता अभिला सुद्धा माहिती असतं आता आनंदला कसा शर्ट आवडतो. अगदी त्याच्या लाल कलरचा फेवरेट त्याने मस्त शर्ट आणलेला आहे. तो बघून मात्र आनंद खूप खुश होतो आणि म्हणतो की खरंच अभ्या, तुला कसं कळतं रे इतकं माझा हा कलर आवडता आहे म्हणून. सेम टू सेम अगदी मस्त शर्ट तू आणलास. आणि आजी बघ, काही पण म्हणतो, अभ्याची जी चॉईस आहे तर ती कॉलेजमधून अगदी बेस्टच आहे. त्यावरती अभि हसतो आणि म्हणतो की फायनली याने पेंडिंग शोधलं की काय.
आनंद म्हणतो की एक गप रे तू, अजून सुद्धा तोच अभि आहे. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की अरे तो सुद्धा मुकादमच आहे. आणि आता पार्वती आजी म्हणते की अभि मी तुला जे काही सांगत आहे ते आता ऐक. एक चांगली एखादी मुलगी शोध आणि संसाराला सुरुवात कर. किती दिवस तू असं एकटं राहणार आहेस. तर आनंद म्हणतो की जाऊन दे ना आजी, अगं तो एकटा आता खुश आहे, आनंदी आहे, कशाला लग्नाचा विषय काढतेस. त्यावरती पार्वती आजी म्हणते की आता तुम्ही तरुण आहात, त्यामुळे तुम्हाला ते नाही कळणार. एकदा वय झालं आणि आसपास खूप गर्दी असून सुद्धा आपल्या मनातील बोलण्यासाठी आणि बोलायला मन मोकळं करायला जर आसपास जोडीदाराची गरज नसेल तर तेव्हा आता आपल्याला जोडीदाराची गरज काय असते हे कळतं. त्यानंतर आता अभि लगेच म्हणतो की त्यावरून आठवलं की मी बाबांना फोन करून घेतोय. त्यावरती आता पार्वतीजी म्हणते की अभिषेक हे बघ सिरियस. अरे हे बघ तुमच्या आजोबा लवकर गेले तरी सुद्धा मी घर सांभाळलं, मी आपला बिझनेस सांभाळला. त्यावेळेस मात्र मी माझ्या गुरमीमध्ये होते. पैसा आहे, नाव आहे, रुबाब आहे, मग मला कुणाची काय गरज. आता कुठे मला असं वाटतं कारण आपल्या घरामध्ये हे जे काही सगळा प्रकार घडून गेला आणि त्यावेळेस जर ते माझे जोडीदार माझ्या सोबत असते तर त्यांचा मला किती आदर वाटला असता. मला शशिकांत आहे आणि रमाला अक्षय आहे. त्यावरती आता आनंद म्हणतो की आपली रमा आहेच तशी गुणी, म्हणून अक्षयचं सगळं काही व्यवस्थित सुरू आहे. नाहीतर त्या जान्हवी सारखी बायको जर अक्षयला मिळाली असती ना मग त्याला समजलं असतं. त्यावरती शशिकांत म्हणतो की हो आनंद एकदम खरं आहे. आणि हे बघ ना, अरे तुला कलेची आवड होती, त्यात तू काहीतरी करू शकला असता. आणि मला असं वाटायचं की हा सर्व बालिशपणा आहे, म्हणून मी जान्हवी सारखी मुलगी तुझ्यासाठी निवडली होती की जिच्यात बालिशपणा आहे. वाटलं होतं की ती बिझनेसमध्ये तुला ओढून घेईल, परंतु सगळं काही आपल्याला हवं असतं, आपल्या मनासारखं काही होत नसतं. खरं तर ना चूक जान्हवीची आहे ना चूक तुझी आहे, चूक तर माझी आहे. लगेच पार्वती आजी म्हणते की हो चूक माझी सुद्धा होती, कारण आपण त्यावेळेस सीमा अगदी म्हणत होती आपल्याला की आनंदसाठी अगदी साजेशी त्याला हवीशी मुलगी आपण शोधूया. त्यावेळेस मी ऐकलं नाही कारण जान्हवी ही श्रीमंत होती. त्यावरती मयुरी म्हणते की आजी आता बाद झालं, जो भूतकाळ होता झालं ते झालं, त्यामुळे तो उकरून काही उपयोग होणार आहे का. आणि मयुरी अभिला म्हणते की अभि तू सुद्धा माझं ऐकून घे, छान आता मस्त नव्याने सुरुवात कर. दीपक तू आता आमच्या सगळ्यांच्यासाठी अगदी छान छान असे महागडे गिफ्ट आणलेले आहे, त्यामुळे खरंच कळतं की तुला म्हणजे तुझा जॉब चांगला आहे, अगदी सगळं काही तुझं चांगलं सुरू आहे. तर तू सर्व काही अगदी मनापासून कर, म्हणजे तुला तेथेच अगदी छान अशी समजूतदार मुलगी मिळेल एखादी. हे बघ जशी तुला तुझ्या आयुष्यामध्ये जोडीदाराची गरज आहे ना, तर तशी अर्थाला सुद्धा आईची गरज आहे. त्यावेळेस आता अभिला वाईट वाटतं, अर्थाबद्दल काळजी वाटते. खरंच त्या बिचारीला खूप काही भोगावं लागतं. त्यावरती शशिकांत म्हणतो की हे बघ तू काही टेन्शन घेऊ नको, सगळं काही व्यवस्थित होईल. अक्षय आणि रमा या दोघांचं आपण मार्गी लावलं, आता तुमचं सुद्धा एकेकाचं आपण असंच मार्गी लावून टाकू. डोंट वरी. आनंद विचारतो की अरे अभ्या पण तू जॉब साठी कुठे आहे. आणि मला तर समजले की तू MNC मध्ये जॉब करत आहे. त्यावरती हे ऐकून आता मयुरी म्हणते की वाव तू MNC मध्ये जॉब करतोय आणि वाव. आणि आजी तुला माहिती आहे का, अगं MNC मध्ये इतक्या सुंदर सुंदर मुली असतात. तर आनंद म्हणतो की अरे अभि मी तुला काय म्हणतो की तिकडेच एखाद्या डिपार्टमेंट मधील मुलगी बघायची आणि सुरू करायचं. अभि म्हणतो की अरे दादा लॉस असतात तिकडे खूप, काय बोलतोस तू आजी, सांग याला समजावून. शशिकांत म्हणतो की जसं अक्षय आणि रमाचं झालं तर तसं अभि तुझं सुद्धा बार उडून टाकूयात. अभि आता जोरजोराने हसतो आणि म्हणतो की काका अहो हे तर माझ्यापेक्षा मोठे आहेत दोघं, मयुरी आणि आनंद, त्यांचा अगोदर व्हायला पाहिजे. तेवढ्यात आनंद म्हणतो की अरे 1 मिनिट अभ्या, मला बारवरून आठवलं. अरे हे बघ 5 वर्षात मात्र झेडपीच्या त्या पुलाखालून अगदी नारंगी पाणी त्या म्हणजे वाहिलेलंच नाही मुकादमांचं. आज काय म्हणतो म्हणजे त्यांना आता पार्टी करायची असते मस्त. अभि म्हणतो की याचा तोरा मात्र अजून तसाच सुरू आहे. तर शशिकांत तयार असतो. शशिकांत म्हणतो की चला सुरुवात तर करूयात. त्यानंतर आता अक्षय मात्र खूप छान तयार झालेला आहे. तो आता कामावरून अगदी मस्त शिट्या वाजवत अगदी इतकं गाणं गुणगुणतच आता गाडीमध्ये बसतो. आरशामध्ये आपला चेहरा वगैरे बघतो आणि आता मात्र छान असा आपल्या अंगावर परफ्यूम अगदी तो म्हणजे लावत असतो. आणि तेवढ्यात आता गाडीतच आर्था आणि आरोही लपलेले असतात आणि त्या लगेच आता अक्षय आता इतका छान तयार होत आहे, शिट्टे वाजवत आहे, गाणं गुणगुणत आहे आणि एकदम असे वाव असं म्हणतात. आणि आता बाबा बघणार आहे तुझ्या परफ्यूमचा वास किती छान येतोय. आता अक्षय खूपच अगदी घाबरल्यासारखा होतो कारण कावरा वावरा होतो. आर्था म्हणते की वाव वाव वाव. आता लगेच अक्षय त्यांना विचारतो की तुम्ही गाडीमध्ये काय करतात. त्यावरती आता आर्था आणि आरोही दोघी विचारतात की काय करतात म्हणजे नक्की काय.
आता पार्थ सुद्धा तेथे येतो. आता मात्र पार्थ त्याला विचारतो की काका, अरे तू आरोहीला सोडून चाललेला आहेस का? त्यावरती अक्षय नाही असं म्हणतो. आता पार्थ लगेच विचारतो की तू तिला विसरलास? आणि म्हणतो की अरे पार्थ, आम्ही कुठेही नाही चाललो, आम्ही इथेच आहोत, इथेच कुठे नाही चाललो. त्यावरती आता लगेच आरोही विचारते की अरे मग तू इतका स्पेशल असंच कुर्ता का घातला बरं? अर्थ विचारते की कुठे चाललास? आता अक्षय म्हणतो की इथेच चाललो, गावी थोडंसं. आता सगळेजण विचारतात की कुठे चाललास? तर आता अक्षय म्हणतो की गणपतीला, आईच्या गणपतीला. हे ऐकून आता आरोही म्हणते की वाईच्या गणपतीला? अरे बापरे, वाव. आणि वा, खरंच का चालला पण तू? त्यावरती आता अक्षय म्हणतो की का म्हणजे देवदर्शन करावे, मन प्रसन्न होतं. आता आरोही म्हणते की हो का, मग मला सुद्धा मन प्रसन्न करायचं आहे आणि मला सुद्धा देवबाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे, मी सुद्धा तुझ्या सोबत येते. अक्षय म्हणतो की हो का, आणि हे पण काहीच हरकत नाही, परंतु आरू, अगं तू माझ्यासोबत आली तरी मला काही हरकत नाही, परंतु तू एकदा आईला किंवा आजीला जाऊन विचार बरं. त्यावरती अर्थ म्हणते की आता काकूला विचारलं तर काकू म्हणतात की तुला विचार. मात्र तो म्हणतो की काकूला विचार, काकू म्हणते की त्याला विचार. आता दोघंही असं म्हणतात, मग नक्की विचारायचं तरी कोणाला? म्हणून सगळेजण अक्षयची छान अशी गंमत करत असतात. आणि तेवढ्यात तेथे तारा सुद्धा येते. आता मात्र अक्षय म्हणतो की चला, तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही दोघी सुद्धा माझ्यासोबत चला, काही हरकत नाही. आणि तेवढ्यात तेथे तारा येते. तारा म्हणते की नाही, ते दोघींनाही अगदी गरज नाही, पण मला सुद्धा तुमच्या सोबत यायचं आहे, मला घरात बसून इतकं बोर झालेलं आहे. पार्थ म्हणतो की मी सुद्धा येणार. आता अर्थ आणि आरोही म्हणतात की हो ताराताई, तुझं एकदम करेक्ट, चला सगळेजण चला. अक्षय म्हणतो की हो सगळेजण चला, बसा बरं गाडीमध्ये, पण सगळे जाऊयात. तेव्हा आता सगळे मुलं खूप हसत असतात. तेव्हा लगेच आता आरोही म्हणते की अरे बाबा, आई तुला डेटवर घेऊन जाणार आहेत, मग आम्ही कसं येणार बरं? तेव्हा आता हे ऐकून अक्षय म्हणतो की खरंच काय डॅमेजपणा करतात रे तुम्ही, इतके डॅमेज असतात माहिती नव्हतं. उतरा लवकरात लवकर खाली उतरा. म्हणून अक्षय त्या सगळ्यांना आता खाली उतरवायला सांगतो. आणि सगळेजण मुलं अक्षयची फार अशी गंमत करत असतात. सगळेजण अक्षयला उडवत असतात, अक्षयची जिरवत असतात, म्हणजे चिडवत असतात त्याला. काय बाबा, वाव, तू डेटवर जाणार, ते पण आईच्या सोबत. सगळेजण आता खूप हसतच आतमध्ये निघून जातात. अक्षय म्हणतो की चला बाय बाय. अक्षय आता खूप खुश होतो. तो रमा येण्याची वाट पाहत असतो आणि म्हणतो की रमा चल लवकरात लवकर बाहेर ये. त्यानंतर आता इकडे रूम मध्ये अभि त्याच्या सरांशी बोलत आहे. कारण तो म्हणतो की हे बघा सर, 2 दिवस फक्त माझ्या भावाचं लग्न होतं, त्यासाठी मी इकडे आलो, मला 2 दिवसाची सुट्टी द्या प्लीज. आणि मला माहिती आहे की मी तुमच्याकडून पैसे घेतलेले आहेत उधार, परंतु प्लीज 2 दिवसात मी तुमचे सगळे काही पैसे फेडेल, परंतु प्लीज मला, आणि सर प्लीज, मला माहिती आहे की मी मागचे सुद्धा तुमचे पैसे काही बाकी आहेत, सगळे जे पैसे आहेत ना, मी प्लीज मला थोडासा वेळ द्या, मी तुमचे पैसे परत नक्की करेल, माझ्यावर विश्वास ठेवा. असं जेव्हा आता तो फोनवर बोलत असतो तेवढ्यात अर्थ तेथे येते. आता हे सर्व काही ऐकते आणि म्हणते की बाबा. आता बाबा म्हटल्यानंतर अभिला खूप मोठा एक धक्का बसतो. आता अभि लगेच सरांना म्हणतो की मी तुम्हाला थोड्या वेळानंतर कॉल करतोय, थँक्यू सर थँक्यू, असे बोलून मात्र तो आता फोन लगेच कट करतो. आता विचारते की बाबा काय झालं, तुम्ही कोणाशी बोलत होतात आणि असे पैसे वगैरे द्यायचे आहेत, असे नक्की काय म्हणत होतात तुम्ही? वरती आता अभि लगेच म्हणतो की असं कसं म्हटलो मी, असं नाही म्हटलो, कारण कामाचा फोन होता आणि त्यामध्ये पैसे वगैरे असं म्हटलं असेल, म्हणून तो अर्थापासून लपवण्याचा प्रयत्न करत आहे. वरती अर्थ विचारते की खरंच ना बाबा, तू माझ्यापासून काही लपवत तर नाही ना? त्यावरती अभिचे डोळे आता भरून येतात. तो म्हणतो की अगं वेडाबाई, मी कशाला तुझ्यापासून काही लपवेल बरं? मी परत तिला हसण्यासाठी म्हणतो की अगं कामाचा फोन होता, तू नको जास्त विचार करू, चल बरं आता जेवायला घे, चल लवकरात लवकर. सुद्धा आलोस तू? हो बरं पुढे आलो मी लगेच. आता अर्थ अगदी मंद पावलांनीच बाहेर जाते. तिला आता टेन्शन आलेलं आहे आणि आता ती बाहेर गेल्यानंतर अभि लगेच दरवाजा बंद करतो. आता अभि स्वतःला म्हणतो की खरंच म्हणजे मला सगळ्यांनी माफ केलं पाहिजे, मी सगळ्यांशी खोटं बोलत आहे, कारण मी कोणत्याही एमएनसी मध्ये काम करत नाही आणि आता खरंच मला पैशांची खूप गरज आहे. मी मात्र कुठे काम करतो हे कुणालाच माहिती नाही आणि आता मला फक्त आता पैशांची गरज आहे, ती रमाच करू शकते आणि रमालाच मात्र मला आता सगळं काही सांगावं लागेल. तीच मला आता या संकटातून बाहेर काढू शकते आणि मला तीच पैशांची मदत करू शकते. एकदा मला रमाशी बोलावं लागेलच. नंतर बाहेर मात्र अक्षय रमाची वाट बघून पूर्ण थकलेला असतो. तो म्हणतो की अरे यार, रमाला आवाज देतोय. मात्र तो रमाला फोन करतो. आता रमाचा फोन मात्र गाडीमध्ये वाजत असतो. त्या गाडीमध्ये तो फोन घेतो आणि बघतो आणि परत रमा असा जोरात आवाज देतो. आणि त्यावेळेस रमाच्या मोबाईलवर अण्णांचा मेसेज आलेला आहे आणि अण्णा म्हणतात की साईला ते भेटले, पण मात्र अण्णा हे असे फक्त मेसेज का करत असतील?
फोन का करत नसतील आणि फोन का घेत नसतील, असं नक्की ते का वागतात. त्यानंतर आता इकडे जे काही साई सरांना सोडवायला गेलेला ड्रायव्हर आहे तर तो येतो आणि म्हणतो की सर, गाडीची किल्ली द्यायला आलेलो आहोत. त्यावरती आता अक्षय त्याला विचारतो, तुम्ही तेच आहात ना की ज्या दिवशी तुम्ही साई सरांना सोडवायला गेला होता. तेव्हा आता तो ड्रायव्हर म्हणतो की हो, साई सरांनी आणि संध्या मॅडमनी मला बस स्टॉपला सोडवायला सांगितलं होतं. तेथून मात्र ते दोघे कुठेतरी गेले बसने. त्यावरती अक्षय विचारतो की नक्की कुठे गेले आणि कोणत्या बसने गेले. आणि आता तो म्हणतो की मला माहिती नाही, परंतु हा साई सरांचा फोन आहे. आता अक्षय म्हणतो की साई सरांचा फोन आणि सर ही गाडीची किल्ली. आणि सर हे बघा, साई सर असं बोलले होते की हा कंपनीचा फोन आहे, त्यामुळे तो फोन अक्षय सरांकडेच दे. त्यावरती आता अक्षय विचारतो की अरे पण तू 2 दिवस कुठे होता आणि हे सगळं देण्यासाठी तू 2 दिवस का लावलेत. मात्र आता तो ड्रायव्हर सांगतो की सर, मी साई सरांना सोडून माझ्या गावाला गेलो होतो आणि आजच मी परतलो. आणि हे बघा सर, गाडी ही अण्णांच्या घरी लावलेली आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ठीक आहे, थँक्यू. वरती आता अक्षय ह्या सगळ्याचा विचार करून आता विचार करतोय की नक्की साईला सुद्धा सगळे कॉन्टॅक्ट तोडायचे आहेत. नंतर मात्र अण्णांचा मेसेज पुन्हा साईच्या मोबाईलवर येतो. आता अक्षयकडे हा सुद्धा फोन असतो. त्यामध्ये आता अण्णांनी असं पाठवलेला मेसेज आहे की साई, हे बघ मी रमाशी खोटं बोललो. तिला असा मेसेज पाठवला की मी साईला भेटलेला आहोत. आता तुला जर रमाने विचारलं तर तू तिला नक्की सांग की आपल्या दोघांची भेट झाली म्हणून, आपण एकमेकांना भेटलो म्हणून, आणि प्लीज मला वेळ मिळाला तर मी तुला सगळं काही खरं खरं सांगेल. आता मात्र अक्षय विचार करतो, असा मेसेज मात्र आता खरंच माझा संशय खरा ठरलेला आहे. तर अण्णा काहीतरी लपवतात, पण नक्की ते काय लपवतात, अण्णा आहे तरी कुठे आणि कुठल्या अडचणीत आहे, खरंच काही कळत नाही. आणि अक्षय विचारत पडतोय, काही झालं तरी आता सगळं काही शोधावं लागेलच अण्णांना. म्हणून आता अक्षय रमाला हे सर्व काही सांगतो. आणि दोघंही आता मात्र अण्णांच्या तेथे केबिन मध्ये शोधायला येतात की अण्णा आत आहे का. सगळीकडे शोधतात आणि दोघे त्या खुर्चीवर बसतात. आता अक्षय म्हणतो की अण्णा आज सुद्धा नाहीत. रमाला आता खूप टेन्शन येते. रमा डोक्याला हात लावून बसलेले असते आणि अण्णा कधीही असं वागत नाही असे ती म्हणते. अण्णा घरात सुद्धा नाहीत आणि ते कधीही असे नाही वागत. ते कुणालाही न सांगता कुठे जात नसतात. त्यामुळे काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम काहीतरी खूप मोठा आहे. तर आणि खरंच मी किती स्वार्थी वागले. माझ्या आनंदाच्या भरात मात्र मला खरंच काही कळालं नाही की अण्णांना काहीतरी टेन्शन आहे. अण्णा असे मला न सांगता कुठे गेले. मी अण्णांचा विचारच केला नाही माझ्या ह्या आनंदाच्या जगात. त्यावरती आता अक्षय म्हणतो की रमा प्लीज, तू स्वतःला असा दोष देऊ नकोस. आता रमाची खूप चिडचिड होत असते. रमा म्हणते की कसा देऊ नकोस दोष, कारण माझ्या डोक्यातच आलं नाही की नक्की काहीतरी अण्णांना खूप मोठा प्रॉब्लेम असू शकतो. मी विसरून गेले होते आणि एकही फोन मी त्यांना सकाळपासून केलेला नव्हता. आणि बरोबर आहे, मी त्यांची सख्खी मुलगी नाही ना, त्यामुळे माझ्या हे सर्व डोक्यात नाही आले. मी माझ्या आयुष्यामध्ये रमून गेले होते, स्वतःच्या आनंदामध्ये मी सगळं काही विसरून गेले होते. म्हणून रमाला स्वतःला दोषी मानत असते आणि अगदी या सगळ्या विचाराने तिला खूप टेन्शन येत असते. आणि अक्षय म्हणतो की हे बघ रमा, शांत हो. हे बघ, तू असं बोलायचं नाही. आणि हे बघ, तू आता त्यांची सख्खी मुलगीच आहे, म्हणून तर तुम्ही दोघं एकमेकांची इतकी काळजी घेतात आणि म्हणून तर तुला त्यांच्याबद्दल इतकं काही वाटतंय. आणि मला मान्य आहे की हे सगळं काही खूप सिरियस आहे. ते आता त्यांच्या घरी सुद्धा नाहीत, आपलं सुद्धा त्यांच्याबद्दल काही माहिती नाही, ते ऑफिसमध्ये सुद्धा नाहीत, कुठे गेले काही पत्ता लागत नाही, त्यांचा फोन सुद्धा लागत नाही. आणि हे सगळं काही खूप सिरियसच आहे, मला माहिती आहे. पण ते जेथे कुठे असतील ना आणि ज्या संकटामध्ये ते असतील ना, त्या सगळ्यातून आपण त्यांना बाहेर काढूयात. तेव्हा त्या रमाला खूप टेन्शन येत आहे, अण्णांची काळजी वाटत आहे. तिचा पूर्णपणे आता अगदी अण्णा कुठे गेले असतील याकडे लक्ष लागलेलं असतं. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हे बघ रमा, तू एकटी नाहीस, मी शेवटपर्यंत तुझ्या सोबत आहे. आणि हे बघ रमा, तू शांत हो, पाणी पी बरं. म्हणून तो आपल्या हाताने ग्लास भरून तिला पाणी प्यायला देतोय. आणि हे बघ, मला मान्य आहे की आता मात्र अण्णा घरी नाहीत, त्यांचा फोन सुद्धा ते उचलत नाही. आणि आता तर त्यांचा फोन सुद्धा लागत नाही, ते ऑफिसमध्ये सुद्धा नाहीत, नक्कीच ते कुठल्या तरी अडचणीमध्ये आहेत, ते मला कळतंय. हे बघ रमा, ते जेथे कुठे असतील आपण त्यांना सोडूयात. आणि हे बघ, मी तुझ्या सोबत बरोबर असेल, आपण त्यांना नक्की सोडूयात. कोणतेही संकट त्यांच्यावर असले तरी सुद्धा त्या संकटातून आपण त्यांना वाचूयात. ओके. म्हणून तो रमाला आता खूप मोठा एक आधार देतोय. तेवढ्यात मात्र रमाचं लक्ष समोर टेबलवर जातं आणि तेथे तिला एक लेटर सापडते. लगेच ती लेटर उचलते आणि ते लेटर अगदी लगेच बाहेर काढून ती वाचते. आता ती तर कोर्टाची नोटीस आहे. रमा म्हणते की ही तर कोर्टाची नोटीस आहे, अण्णावरती केस सुरू आहे आणि याबद्दल मात्र अण्णा कधीही माझ्याशी नाही बोलले. तर अक्षय म्हणतो की काय बोलतेस. त्यावरती अक्षय आता ती म्हणजे नोटीस आहे ती वाचतो आणि म्हणतो की अरे बापरे, काहीतरी लिगल प्रॉब्लेम आहेत. रमाच्या सर्व काही लक्षात येते
आता रमा आणि अक्षय मात्र दीक्षित काकांकडे यायला निघतात. त्यानंतर आता इकडे दीक्षित काका हे तिकडे अण्णांकडे जाण्याची तयारी करत असतात आणि त्यांच्या मिसेसला ते सगळं काही सांगत असतात की अण्णासाहेब केस हारलेत, त्यामुळे मात्र त्यांच्याकडे जी काही प्रॉपर्टी आहे ती समोरच्या पार्टीकडे देण्याऐवजी कोणताही पर्याय राहिलेला नाही. त्यानंतर त्यांच्या मिसेस विचारतात की रमाला यातील काही माहिती आहे का. त्यावरती आता दीक्षित काका म्हणतात की नाही, रमाला यातील काही माहिती नाही, कारण तिचं लग्न होतं, अण्णासाहेबांनी तिला काहीही सांगितलेलं नाही, त्यामुळे आता हे सगळे पेपर्स घेऊन मला मुंबईला जावं लागेल. तेव्हा आता त्या मिसेस म्हणजे आहे ना ते काकू म्हणतात की सगळी प्रॉपर्टी मात्र आता रमाच्या हातातून गेली, म्हणजे रमाच्या नावावर नाही झाली, मग आता रमाचं काय होणार. त्यावरती दीक्षित काका म्हणतात की मला नाही माहिती की आता काय होईल आणि चल मी निघतो आता, असे बोलून आता काका निघतात, बाहेर येतात आणि तेवढ्यात मात्र आता अक्षय आणि रमा त्यांच्यासमोर येऊन उभे राहतात. अक्षय रमाला एकत्र बघून मात्र म्हणजे आता आलेलं बघून दीक्षित काकांना धक्काच बसतो. आता रमा डायरेक्ट दीक्षित काकांना म्हणते की मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे का अण्णा कुठे आहेत. तेव्हा आता दीक्षित काकांना नक्की काय उत्तर द्यावं ते काही रमाला समजत नाही. दीक्षित काका मात्र काहीतरी विचारत आहे आणि ते काहीतरी लपवतात हे रमा आणि अक्षय ओळखतात आणि रमा ही आता अक्षयकडे पाहत असते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र दीक्षित काका रमाला सर्व काही खरं सांगतात. आता ते दोघांना म्हणतात की अण्णासाहेबांनी त्यांची सगळी काही प्रॉपर्टी आहे ती गमावली, त्यांचा बँक बॅलन्स हे सगळं काही फ्रीज झालं. तेव्हा ते ऐकून अक्षय आणि रमाला धक्का बसतो. अक्षय विचारतो की पण हे सर्व असं अचानक का. त्यावरती आता दीक्षित काका म्हणतात की त्यांचं एक स्वप्न होतं की मुंबईमध्ये आता एखादं हॉस्पिटल सुरू करावं. त्यासाठी मात्र त्यांनी मुंबईच्या एका उद्योगपतीकडून लोन घेतलं होतं. त्या लोनची परतफेड त्यांना नाही करता आली. तेव्हा आता रमा विचारते की ती व्यक्ती कोण आहे. तर आता दीक्षित काका सांगतात की विश्वनाथ आंबाडकर. त्या व्यक्तीची मात्र जर आपण पैशाची परतफेड नाही केली तर तो व्यक्ती मात्र प्रत्येकाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहत नसतो, असा तो व्यक्ती आहे. तेव्हा आता रमा आणि अक्षय मात्र अण्णांना इतक्या मोठ्या संकटातून परत कसं वाचवतात हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.